दिवसाची सुरुवात चहा आणि चिवड्यापासून। गुड मॉर्निंग एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त असणार। मी माझ्या हस्बंडसाठी चहा वगैरे ठेवली आहे, सो ती त्यांना दिली। त्यानंतर मी डिटॉक्स वॉटर वगैरे घेतलं। खूप गरम होतं तरी मी तसंच पीत होती, सो असं कोणी करू नका। गरम पाणी खूप जास्त पिऊ नका, वॉर्म वॉटरच घ्या। त्यानंतर मी 15 मिनिटानंतर थोडा चिवडा घेतला खायला। सो आज मी दिवाळीची क्लिनिंग करणार आहे, सो त्यासाठी मी आधीच थोडं ब्रेकफास्ट करून घेते। काम करताना भूक लागते म्हणून आधीच थोडं खाऊन घेते। सो आजीलाही सर्व करून देते, कारण की खूप उशीर होईल आणि आजी उपाशी राहील। सो त्यासाठी मी आजीला पण सर्व करून देते मटकीची भाजी, चपाती। हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज डीप क्लिनिंग करूया। हॉलची, दिवाळीची क्लिनिंग, सगळ्या रूमची वगैरे तुम्हाला दाखवेलच। लेट्स गो। टक टक दे रुखसावरिया, टक टक दे रुखसावरिया, सुंदर सुंदर। लेट्स गो। माझं घर खूप मोठं आहे, सो एका दिवसात कंप्लीट होणार नाही क्लिनिंग। सो मी एक एक दिवस तुम्हाला दाखवेलच, मी काय काय केलं, काय काय क्लिनिंग केली, सगळं मी दाखवेल। चला तर मग सुरुवात करूया डे 1 पासून। सो आज पहिला दिवस आहे। आज पहिल्या दिवशी मी हॉलची क्लिनिंग करत आहे सगळ्यात आधी। चला तर मग करूया, लेट्स गो। सगळ्या रूमचं जाडं वगैरे काढून घेतलेलं आहे। सगळ्या विंडो जे आहे सगळ्या धूळच्या झालेल्या होत्या, सगळ्या मी पुसून घेतलेल्या आहे, क्लीन करून घेतलेल्या आहे। आणि जे पडदे आहेत ते सगळे काढलेले आहेत। आणि आता सोफ्याचे कवर्स वगैरे सगळे काढून मी ते भिजवायला टाकेल, बाकीचे मी मशीनमध्ये लावेल। जे सोफ्याचे कवर आहेत ते मी मशीनमध्ये लावलेले आहेत। आणि त्यानंतर जे पडदे आहेत ते मी हातानेच धुवेल, कारण की पडद्यांना रिंग आहेत, तो सो ते मशीनमध्ये जात नाही। मशीनमध्ये ते तुटतील फुटतील वगैरे, त्यासाठी मी हातानेच धुवेल। टीव्हीचं जे फर्निचर आहे ते मी कॉलिंगने क्लीन करत आहे, कारण की कॉलिंगने जर पुसलं ना तर खूप छान शाईन येते।
इन केस तुम्ही दिवाळीची क्लिनिंग जर करत असाल तर कॉलिंगने फर्निचर पुसा, खूप छान रिझल्ट येतो। जे कर्टन्स आहेत ते मी हाताने वॉश करते, कारण की त्यांना रिंग आहे आणि रिंग मशीनमध्ये तुटतात, सो त्याच्यानेच हातानेच धुते आणि बाहेर मस्त उन्हातच वाळू घालून देईन। दुसरा दिवस आहे, कारण की काल जे आहेत खूप उशीर झाला होता, म्हणून मी आज पुन्हा हॉलची क्लिनिंग करते। फॅन जो आहे तो राहिला होता क्लीन करायचा, सो त्यासाठी मी स्वच्छ कापडने पुसून घेत आहे त्याला। जे पडदे, सोफ्याचे कव्हर जे मी काढलेले होते ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कालच, सो आज मी सगळे ते व्यवस्थित लावून घेईल। Thank you for watching video guys. Thank you so much. Please like, share and subscribe my channel. Thank you so much.